लोकांच्यो पेंडींग अपॉयंटमेंट एक फाटल्या 7-8 म्हयन्यांक कंटिन्युअसली पेंडींग आशिल्ल्यो. त्या खातीर एक्चुली प्रत्येक तालुक्यान विजीट करपाचो कार्यक्रम ठरलेलो, बट कोड ऑफ कंडक्ट जाल्ल्या कारणान डायरेक्टली ऑफिसरांक घेवन न मेळटा भारतीय जनता पार्टीच्या म्हापसा ऑफिसान मेळपाचें ठरयलें. म्हणजे बरोबर आमचो म्हापसा आमदार बाब जोशुआ आणि बाकी आमचे सगळे लोक जांकां अपॉयंटमेंट दिल्ले, म्हणजे जवळपास 250-300 लोक, तेंच्यो वेगवेगळ्यो समस्या म्हणजे पंचायत पासून किंवा डेप्युटी कलेक्टर बाकीचे सगळे म्हणजे पुलीस स्टेशन हे वेगवेगळ्यो बारीक बारीक समस्या लोकांच्यो आशिल्ल्यो त्यो थंयच्या थंय रिजॉल्व करप. मॅक्झिमम समस्या ज्यो आसा त्यो लोकांची नोकरी ही समस्या आसा, ताच्या खातीर आसतली, कोण ट्रान्सफर आसतलो, कोण क्वॉर्टर्स आसतलो, अश्यो वेगवेगळ्यो समस्या घेवन लोक आयिल्ले. मॅक्झिमम लोकांच्यो जाता तितके बेगीन हांगासर रिजॉल्व करप अशा पद्दतीचे एक हे म्हणून काल हांव सावथ गोंयान आशिल्लो, आज नॉर्थ गोंयान आसा. हाज्या उपरांत तालुका लेवलाचेरूय वचोन लोकांच्यो समस्या सोडप हो प्रयत्न आसा. म्हणजे आमी तशें म्हणटा की 60 वर्सां मुक्तीची मनयता आसतना स्वयंपूर्ण गोंय करप, त्याच बरोबर लोकांच्यो समस्याय सोडप. प्रशासन मॅक्झिमम म्हणजे कोड ऑफ कंडक्ट सोंपलो, म्युनिसिपालिटी इलेक्शन जालें, त्या पुराय प्रशासन हे तालुका लेवलाचेर वचून स्ट्रीमलायन करून सगळ्या लोकांच्यो समस्या सोडोवपा खातीर आमचें सरकार कार्यरत आसतलें. ऑलरेडी सगळ्या मिनिस्टरांकूय इन्स्ट्रक्शन्स दिला की तांच्यांनी तालुका लेवलाचेर वचून मतदारसंघ लेवलाचेर वचून आपल्या डिपार्टमेंटाच्यो सगळ्यो समस्या सोडोवच्यो. ऑलरेडी आमच्या पावर मिनिस्टरान सुरू केला. तो त्या मतदारसंघान वचून तेज्यो पावर रिलेटेड बाकीच्या रिलेटेड ज्यो त्यो समस्या सोडयता. म्हाका दिसता फुडल्या वर्सभराच्या भितर जशे आमी विविध कार्यक्रम करीत आसा, विजन फॉर ऑल, ओके, स्वयंपूर्ण गोंय, त्या बरोबर हेल्थ फॉर ऑल, अशे वेगवेगळे कार्यक्रम करत आसतना एके वटेंतल्यान एडमिनिस्ट्रेशन लोकां पर्यंत पावप आनी एके वटेंतल्यान सगळ्यो येवजण्यो लोकां पर्यंत पावप असो संकल्प आसा. सरकार मॅक्झिमम टू मॅक्झिमम बारीकांतल्या बारीक लोकां पर्यंत वेगवेगळी कामां करपा खातीर कार्यरत आसा. हाच्याच खातीर आयचो हो कार्यक्रम आमच्या म्हापसा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसांतलो हो कार्यक्रम आसा. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की सरकार सगळ्यांचं ऐकायला तयार आहे. ज्या कोणाला समस्या मांडायची तो येऊन मांडू शकतो. त्यामुळं ज्याची कोणाची काही समस्या असेल, मग ते आंदोलनकर्ते असेल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा ग्रुप म्हणून असेल, त्याने सरकारकडे येऊन समस्या मांडावी, त्याच्यावरती सोल्युशन काढायला आम्ही तयार आहोत. जरी सरकारचं कुठल्याही बाजूने सपोज एखादी गोष्ट जर रिव्हर्ट करायची असेल, ती पण सरकार एखाद्या दृष्टीने लोकहितार्थ जर काही निर्णय असेल तर तो घ्यायची सरकारची तयारी असते.